नमस्कार प्रेक्षक हो. आज आपल्या यशस्वी जीवनाचे रहस्य ह्या कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपल्यासोबत पुन्हा एकदा ॲडव्होकेट नितीन चव्हाण सर हे जुडलेले आहेत, जे गेल्या 30 वर्षापासून वकिली व्यवसायात कार्यरत आहेत आणि त्यांनी मूल्य आणि आध्यात्मिक ह्या विषयात MSc गोल्ड मेडलिस्ट आहेत. तर आपल्या मागच्या एपिसोडमध्ये आपण सरांकडून कर्म, अकर्म आणि विकर्म ह्या विषयावर यथार्थ माहिती घेतलेली होती. तर त्यांनी त्या एपिसोडमध्ये कर्म आणि अकर्म या बाबतीत आपल्याला सविस्तर माहिती दिलेली होती. तर आज आपण त्यांच्याकडून विकर्म ह्या बाबतीत सविस्तर माहिती घेऊया. चला तर आता सरांकडे वळूया. नमस्ते सर. नमस्कार. आपल्या कार्यक्रमात तुमचे हार्दिक स्वागत आहे. सर, आपण मागच्या एपिसोडमध्ये कर्म आणि विकर्म या बाबतीत आपण यथार्थ माहिती जाणून घेतली होती. तर आज आपण विकर्म कसे असतात आणि ते कसे घडून येतात ह्या बाबतीत तुम्ही आम्हाला सांगा. जसं कर्म हे द्वापरपासून व्हायला सुरुवात होते, आपण विषय बघितला होता. बरोबर आहे. तसंच विकर्म ही द्वापरपासूनच व्हायला सुरुवात होते. सतयुग त्रेतायुगामध्ये कर्म आणि विकर्म हे होत नसतात, तिथं अकर्म होत असतात. हो, तो विषय आपण जे बघितला तुम्ही होता. सांगितलं. आणि द्वापर युगामध्ये काय असतं, अवगुणांची प्रवेशता झाल्यामुळे, विकारांची प्रवेशता झाल्यामुळे, दुर्गुणांची प्रवेशता झाल्यामुळे मनुष्य काय करतो, चुकीचे कर्म करायला सुरुवात होते. आणि मनुष्य चुकीचेच कर्म करत असतो द्वापरपासून, असा त्याचा अर्थ नाही. मनुष्य चांगले कर्म पण करतो, श्रेष्ठ कर्म पण करतो आणि विकर्म पण करतो, म्हणजे पाप कर्म पण करतो. महान कर्म पण करतो, श्रेष्ठ कर्म पण करतो, सगळं पुण्य कर्म पण करतो. पण हे सगळे कर्म करत असताना त्यात तो विकर्म पण करत असतो द्वापरपासून. आणि द्वापरचे विकर्म सुरुवातीचे हे कमी, म्हणजे त्याचे पर्सेंटेज कमी असतं. जसं आपला विषय झाला, प्रत्येक गोष्ट काय असते, ही पतनाकडे, द्वापरपासून कलियुगच्या अंतिम क्षणापर्यंत काय असतं, पतनाकडे आपण आपली वाटचाल हळूहळू जात असतो. त्याची पतनाकडे आपली सुरुवात असते. तर विकर्माची सुरुवात ही द्वापरच्या सुरुवातीपासून होत असते. आणि मग विकर्म हळूहळू हळूहळू ते वाढत जातात. असं करत करत जन्म, एक जन्मानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तर ते कारण मनुष्य विसरून जातो. बरोबर आहे. आपण ह्या सृष्टीवर ह्या जन्मानंतर आपला पुन्हा नवीन जन्म होणार आहे हे मनुष्याला माहित नाहीये. ते चर्चा करतील, जन्म होत असतो वगैरे, परंतु पर्सेंटेजमध्ये 100तून 10 लोक, 15-20% लोक तुम्हाला या गोष्टी मानतील की मनुष्याचा पुनर्जन्म मनुष्याचा होत असतो. पण त्याच्यात 80%, 80% लोकांना तर एवढंच वाटतं की माझा ह्या जन्मात मृत्यू झाला म्हणजे विषय माझा संपला. परंतु विषय संपत नाही, कारण आपली आत्मा जी आहे ती अजर, अमर आणि अविनाशी सत्ता आहे. त्यामुळे ती पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये येते. आणि त्या द्वापरपासून काय असतं, विकर्माची सुरुवात होते. पाप कर्म, चुकीचे कर्म, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, घृणा, ईर्ष्या, द्वेष, नफरत, कपट, परचिंतन, चुगली करणे वगैरे, हे हळूहळू हळूहळू ते वाढत जातात. कलियुग अंतिम क्षण, युगाचा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मनुष्य एवढा दुःखी होऊन जातो, इतकं दुःख, म्हणजे त्याचं दुःख पाहिलं जात नाही. जे काही मनुष्य आत्मा या सृष्टीवर नवीन परमधाम मधून आलेले असतात, त्यांचे जन्म कमी झालेले असतात, तर त्या काही इथं या सृष्टीवर तुम्हाला थोडे चांगल्या दिसतील. आजही या सृष्टीवर कलियुग जरी असलं, घोर कलियुग जरी असलं, तरी या सृष्टीवर चांगलेही मनुष्य आत्मा आहेत. त्याचं कारण काय? या सृष्टीवर मनुष्य आत्मा ह्या सतयुगापासून कलियुगच्या अंतिम क्षणापर्यंत परमधाम मधून अवतरित होत असतात. आणि जेव्हा एखादी आत्मा जर का परमधाम मधून आलेली आहे आणि त्याला 5-50 वर्ष झालेले, तर ती तितकं तिचे विकर्म होणार नाही, ती तितकी खराब नाही होणार, तितकी डिप्लीट नाही होणार, तिचं तितकं तेवढं पतन नाही होणार. कारण ही जी मनुष्य आत्मा असते विकर्म करणारी प्रचंड प्रमाणात, ती सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग हे सगळे क्रॉस करून मग ती दिसेल तुम्हाला तिथं कलियुगच्या अंतिम क्षणामध्ये आलेली, की अरे खूपच अति दुःखी असते. आणि तीच मनुष्य आत्मा जी दुःखी असेल, जिने परमात्म्याला ओळखलं असेल, तीच परमात्म्याचं बनेल. आणि ती परमात्म्याचा बनल्यानंतर मग तिला शांतीचा अनुभव, तिला चांगलं वाटेल, नाही इथंच मला छान वाटतं, खूप दुःख पाहिलेलं असतं. आणि ह्या सृष्टीवर जर का सतयुगापासून आलेली मनुष्य आत्मा असेल, तर तिने ह्या सृष्टीवर खूप मोठा पार्ट बजावलेला आहे. अनेक जन्म जास्त झालेले आहेत. त्यामुळे मग जास्त जन्म म्हटलं की जास्त दुःख, जास्त विकर्म. बरोबर आहे. आणि जेवढे जन्म जास्त,
कारण परमात्म्याने सांगितलेलं आहे की मी तुम्हाला सतयुगाच्या सुरुवातीला मी सतयुगाची स्थापना करून तुम्ही मनुष्य आत्मांना मी इथं स्वर्गीय दुनियेचा आनंद घेण्यासाठी पाठवतो. पण तुम्ही तो आनंद 2 युगापर्यंत घेतात, नंतर तुम्ही तुमचे विकर्म व्हायला सुरुवात होऊन जाते. तुमची आत्मभान स्थिती तुमची जेव्हा संपते आणि देहभान मध्ये तुम्ही जेव्हा जातात द्वापर पासून कलियुगाच्या अंतिम. अच्छा, बरोबर आहे. म्हणजे आपण सतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युग मध्ये आत्मभान मध्ये असतो. हा, बॉडी सोल कॉन्शियस. आणि जेव्हा द्वापर सुरू होतं तेव्हा आपल्याला शरीराच्या भान मध्ये यायला लागतं. हा, बॉडी कॉन्शियस. त्याच्यामध्ये एक कहाणी पण आहे, आदम आणि ईवची कहाणी पण आहे. अच्छा. की त्या कहाणीमध्ये असं दाखवलं गेलेलं आहे की देहभान म्हणजे काय. ते काहीतरी फळ खायला सांगितलं होतं आणि ते फळ खाल्ल्यानंतर त्यांना देहभान निर्माण झाला आणि त्यांनी मग त्यांच्या शरीराला झाकण्यासाठी, म्हणजे स्टोरी आहे ती, कथा आहे. तर त्या कथेनुसारही आपल्याला अंदाज येऊ शकतो की कसं ह्या सृष्टीचा हा चक्र चालत असतो. आणि ते देहभान आल्यामुळे तर आपले हे म्हणजे इंद्रियांचं आकर्षण. देहभान म्हणजे काय, म्हणून अवगुणांची प्रवेशता काम विकाराकडे प्रचंड प्रमाणात आकर्षण निर्माण होतं. आणि जिथं इंद्रियांचं आकर्षण असेल तिथं दुःखाचं ते मुख्य कारण आहे. आणि म्हणून परमात्म्याचे महावाक्य आहे, इंद्रियों का आकर्षण ही सभी दुःखों का मुख्य कारण है. बरोबर. पण आजचा जो मनुष्य आहे तो काय समजतोय, तो समजतो की काम वासनेशिवाय जीवनच नाही, काम वासनेशिवाय भोगबलाशिवाय सृष्टी कशी चालेल. तो त्याच्या जागेवर तो जरी बरोबर असला तरी त्याला हे नाही माहिती की ह्या सृष्टीमध्ये भोगबलासोबत 2 युग योगबलाने 2 युग इथं जन्म झालेले आहेत मनुष्य आत्मांचे, सतयुग आणि त्रेतायुगाने. सुखीचा एक वे समजत असतो, म्हणजे एक जरिया समजत असतो आनंदाचा. पण आनंद वाटतो, पण त्यानंतर तो अजून दुःखी होत असतो. हे त्याला दुःखी होत असतो. आत्मा मलिन होते ना, कारण त्याला कळत नाही. आत्मा पतित होते आणि आत्मा पतित होते, त्यामुळे तिच्यावर विकर्माचा बोजा चढतो आणि विकर्म तिच्यावर तो बोजा असल्यामुळे तिला जीवन जगत असताना अनेक प्रकारचे दुःख होत असतात आणि त्या दुःखाला ती सामोरं जाते आणि दोष परमात्म्याला देते. बरोबर आहे. स्वतः काय करते त्याचं चिंतन नाही करणार, नाही किंवा माझ्यासोबत जे काही होतंय मानणार परमात्मा करतो माझ्यासोबत, असं आणखी ती म्हणतात. तर हे स्वतःला न जाणणं, जन्ममरणाच्या चक्राचे माहिती नसणं, परमात्मा म्हणजे काय हे माहित नसणं, आत्मा म्हणजे काय हे माहित नसणं, आणि ह्या सृष्टी चक्रावर चालू असलेला ड्रामा काय असतो, बरोबर आहे, त्याचा अज्ञानता असल्यामुळे मनुष्य दुःखी आहे. आणि दोष नेहमी ईश्वरावर देत असतो, नेहमी ईश्वरावर, की मला सुख देणारा आणि किंवा दुःख देणारा ईश्वरच आहे. पण ईश्वर हा आपला पिता आहे. म्हणून परमात्म्याचं आणखी एक महावाक्य आहे, मैं किसी भी मनुष्य आत्माओं के कर्म और उसके हिसाब किताब में इंटरफेयर नहीं करता हूँ. क्लियर कट आहे. नाही, बरोबर आहे. कुठे आलं मनुष्य, जर एकदा ईश्वराने आपल्याला त्या गोष्टीची माहिती देऊन दिलेली आहे, सर्व ज्ञान आहे, आणि मग कशाला त्यामध्ये ईश्वर पडेल आणि तो कसं काय देईल आपल्याला पुण्य किंवा ईश्वराचं काम काय आहे, आपल्यासोबत घडवून आणेल. ईश्वराचं काम काय आहे, कलियुगच्या अंतिम 100 वर्षात जेव्हा त्याची संतान या सृष्टीवर दुःखी होऊन जाते, त्याचं दुःख, मुलांचं दुःख बापाने पाहिलं जात नाही, पिता पाहू शकत नाही, म्हणून त्याचा ड्रामामध्ये रोल आहे. तो काही ते करायला येतो असं पण नाही. त्यांनी सांगितलेलं आहे की मला माझ्या ड्रामानुसार माझ्यावर जी म्हणजे माझा रोल आहे तेव्हा मला इथं यावं लागतं आणि या संपूर्ण सृष्टीचं मी ज्ञान देतो आणि तुमचं दुःख कसं दूर होईल याचं मी तुम्हाला सर्व समजून सांगतो आणि तुम्ही जसं फॉलो कराल त्या प्रकारे तुम्हाला सुख दुःखाचा अनुभव होईल. आणि निश्चितच जर का तुम्ही माझ्या डायरेक्शनवर चालत असाल तर तुम्हाला या कलियुगाच्या ह्या दुःखदायी दुनियेमध्ये सुद्धा आनंदाचा अनुभव. म्हणजे ईश्वर सुद्धा या 5000 वर्षाच्या चक्रामध्ये, जे तुम्ही सांगितलं सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग, यात पण तो अटकलेला आहे. म्हणजे त्याचा एक रोल अटकलेला आहे, म्हणजे त्याचं स्थान परमधाम आहे, निर्वाण धाम, मुक्तिधाम, सायलेन्स वर्ल्ड आपण ज्याला म्हणतो, तो तिथं असतो. आणि हे मनुष्यात्मा इथे येऊन हा सर्व खेळ चालत असतो. बरोबर आहे. आणि हा खेळ चालल्यानंतर त्याला तर माहिती आहे की हा खेळ मी रचला होता इथं 5000 वर्षापूर्वी. हे इथं खेळून सकाळी एक उदाहरण देता येईल. एखादा मुलगा आहे, आपण बघतो क्रिकेट खेळायला चाललाय सकाळी, तो सकाळी 7 वाजेला क्रिकेट खेळायला गेलेला आहे, एकदम फ्रेश मूड आहे त्याचं. तो सायंकाळी क्रिकेट खेळून आल्यावर तो तसाच राहील का? नाही. कसा राहील? तो अगदीच म्हणजे थकलेला राहील. याचं कारण काय? तो खूप खेळला तिकडे, बरोबर आहे, त्याने इतकं काही श्रम केले तिकडे, हे श्रमच आहेत, हे
विकर्म म्हणजे काय, बरोबर. हा एवढा मोठा चक्र द्वापर पासून, विशेष करून सतयुग आणि त्रेतायुग मध्ये तर आपल्याला काही दुःखाचा अनुभव होत नाही, बरोबर आहे. तिथं तर सुखच सुख आहे. हम्म. पण द्वापर पासून म्हणजे 2500 वर्षामध्ये आपलं एवढं पतन होत असतं. आणि हे पतन कोण थांबवतं? बरोबर आहे. तर जशी जशी सृष्टीवर धर्मस्थापकांचा रोल असतो, ते येतात, शास्त्र बनतात, हम्म, हम्म, हम्म. आणि त्यानंतर ते शास्त्रांमध्ये जे काही लिखाण केलं जातं त्या शास्त्रांच्या लिखाणानुसार त्या धर्मातले मनुष्य आत्मा त्या शास्त्राला फॉलो करतात. अच्छा. धर्मस्थापक धर्मस्थापक द्वापर पासून तर कलियुगच्या हो, अंतापर्यंत टप्प्याटप्प्याने धर्मस्थापक त्यांचा येत एक असतात. येण्याचा एक काळ ठरलेला आहे, त्यांचा कालावधी अच्छा. ठरलेला, पिरियड आहे त्यांचा. ते सांगतात का वेळ. तुम्ही ते कसे येऊ शकतात, हो, कसे येतात बुवा? कसे येतात. हम्म, हम्म, हम्म. जसं या सृष्टीवर द्वापर युगाची सुरुवात होते, तर द्वापर युगाच्या सुरुवातीला ह्या सृष्टीवर सर्वप्रथम जो धर्म स्थापन झालेला आहे तो म्हणजे इस्लाम धर्म. अच्छा, म्हणजे इब्राहिम सतयुगी द्वारा. देवी देवता धर्मानंतर इस्लामी आधी- धर्माची सुरुवात होते. हा, तर अच्छा. आधी सनातन देवी देवता धर्म जो असतो आपला, हम्म, ते हम्म. 2 युगानंतर तो धर्म जो आहे ना, द्वापर आल्यानंतर तो धर्म पण प्रायलोप होऊन जातो. हम्म, नंतर आपण सिंधू नदीच्या काठावर आपली दुनिया असते म्हणून आपण स्वतःला मग हिंदू म्हणायला लागून जातो. अच्छा, ऍक्च्युली सिंधूचं हिंदू. आपण ओके, ओके. आपण जे हिंदू धर्म जो आहे ना, हम्म, हम्म. याचं मूळ मुख्य जे नाव आहे ते काय आहे? आदि सनातन देवी देवता धर्म. अच्छा. हम्म. आधी आता आपण त्या सनातन विषयाकडे देवता जाऊ. धर्म. ओके. धर्मस्थापकांच्या विषय. हा, हा. तर इब्राहिम सर्वप्रथम या सृष्टीवर येतात, ते अच्छा. इस्लाम धर्माची स्थापना करतात, ते त्यांचे शास्त्र बनवतात. अच्छा. आता त्यांना फॉलो करणारे जे लोक असतात किंवा त्या धर्मामध्ये नवीन जशी जशी जन्म घेणारी मनुष्य आत्मा परमधाममधून येत असते, ती कोणाला फॉलो करते? त्यांना फॉलो करते. अच्छा. आणि त्यांच्या शास्त्रामध्ये असं काही प्रत्येक शास्त्रामध्ये या चांगल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत हम्म, हम्म, हम्म. की मनुष्य आत्मा म्हणजे काय, मनुष्य आत्माचे कर्म, मनुष्य आत्मा दुःखी का झालेला आहे, या दुःखातून निघायचं असेल तर काय करायला पाहिजे, कसा आपला व्यवहार व्हायला पाहिजे, हेच वर्णन प्रत्येक शास्त्रामध्ये. बरोबर आहे. मग ते इब्राहिम आल्यानंतर 200-250 वर्षानंतर या सृष्टीवर बुद्धांचा जन्म होतो. अच्छा. बुद्धांना प्रकाशाचा साक्षात्कार होतो. हम्म, हम्म, हम्म. मग त्यांचा एक धर्मग्रंथ तयार होतो. त्यांना फॉलो करणारे लोक वेगळे, इब्राहिमला फॉलो करणारे लोक वेगळे. अगोदरच इथं जे सतयुग त्रेताची जी दुनिया असते, ते लोक द्वापरमध्ये आलेले असतात, ते हिंदू म्हणायला लागतात स्वतःला, ते पण असतात. आपण तर असं आजपर्यंत दुनियात तर हेच मानत आलो की हे आधीपासूनच हे धर्म खूप नाही, पूर्वीपासून चालत आलेले आहेत, असं धर्मस्थापक मानत होतं म्हणजे. धर्मस्थापन जे झालेले 4 धर्म, मुख्य 4 धर्म हे द्वापर युगात स्थापन झाले. अच्छा. त्याच्यामध्ये जे चौथा जो धर्म आहे, पहिला धर्म इस्लाम धर्म इब्राहिमद्वारा स्थापन, हम्म, हम्म, हम्म. दुसरा बुद्ध धर्म, तिसरा ख्राइस्ट म्हणजे ख्रिश्चन धर्म, अच्छा. आणि चौथा जो धर्म स्थापन होतो तो शंकराचार्यद्वारा स्थापन होत असतो, त्याला म्हणतात संन्यास धर्म. आणि द्वापरच्या एकदम शेवटी हम्म, हम्म, हम्म. जेव्हा 550-100 वर्ष उरलेले असतात तेव्हा मोहम्मद पैगंबरद्वारा धर्म स्थापन केला जातो, त्याला मुस्लिम धर्म म्हणतात. अच्छा. त्यांनी कुराणाचं लिखाण केलं. हम्म, हम्म, हम्म. कुराण हे केलेलं शास्त्र जे बनवलेलं आहे ते मोहम्मद पैगंबरांनी बनवलं. अच्छा. पैगंबर याचा अर्थ काय? हम्म. परमात्माचा पैगाम जे आहे, पैगंबर म्हणजे पैगाम लानेवाला. हम्म. या सर्व धर्मस्थापकांनी तेच केलं. अच्छा. इब्राहिमने पण तेच केलं, बुद्धांनी पण तेच केलं, हम्म, हम्म, हम्म. ख्राइस्टने पण तेच केलं, त्यानंतर अच्छा. तुमचे शंकराचार्य. मग आणि लोक हेच शेवटी आता म्हणजे आपणच लोक त्यांच्याशी जुळत गेले म्हणजे एक प्रकारे है ना. जुळत गेले आणि ते नवीन येत गेले, आणि ते पण नवीन जुळत पण येत गेले. गेले. हा, म्हणूनच आता आधी सनातन कलियुगपर्यंत- देवी देवता धर्मवाले सगळेच जुळले असं नाही म्हणता येणार. नाही नाही, बरोबर आहे. ते जे आज आपण जे हिंदू म्हटलं जे जातं ना, हम्म, 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 ते तर ओरिजिनल देवी देवता आहेत. हम्म. तो धर्म जो आहे तो ओरिजिनल देवी देवता धर्म आहे, ज्याला आज आधी सनातन देवी देवता धर्माची जी स्थापना म्हणजे सगळीकडेच चाललेला आहे प्रकार. परमात्मा आता आलेलेच आहेत, पण इतर सत्संगामध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल आधी सनातन देवी देवता धर्माची स्थापना होते, कारण त्याची वेळ आलेली आहे. बरोबर आहे. आणि कलियुगच्या आजपासून 500 वर्षापूर्वी या सृष्टीवर गुरु नानकजींनी एक धर्म स्थापन केला, शीख धर्म. तर त्यांचा रोल जो आहे तो कलियुगामध्ये एकमेव धर्म स्थापन झालेला आहे. बाकी हे 5 जे लोक आले धर्मस्थापक जे मेन, हा हा, मुख्य, ते द्वापरमध्ये आले.
आणि एक धर्म स्थापन होतो आजपासून 500 वर्ष पूर्वी. तो म्हणजे शीख धर्म, जे गुरु नानक जी जे आहेत त्यांच्याद्वारे तो धर्म स्थापन होतो. मग ते जे शीख लोक आहेत ते कोणाला फॉलो करतील? त्यांच्या धर्माच्या धर्मगुरू जे आहेत त्यांनी जे शास्त्र बनवलेले आहेत त्याला ते फॉलो करतात. आणि हे फॉलो करण्यामुळे काय असतं, मनुष्य आत्म्यांवर एक प्रेशर बनून जातं. नाही नाही नाही, मी चुकीचं काम नाही करू शकत, आमच्या धर्मामध्ये असं चालत नाही, आमच्या शास्त्रामध्ये असं चालत नाही, म्हणून मग ते प्रेशर बनून आलं. म्हणून नाहीतर हे जर धर्मस्थापक आले नसते तर द्वापरमध्ये सर्व गोळून गेला असतं. द्वापरमध्ये विनाशाची वेळ येऊन गेली, तेव्हा जातीला गेले असते सगळे. तेव्हा जातीला पापातीला गेलं असतं, अतिला चाललं गेलं असतं. आज प्रत्येक धर्माचं मनुष्यावर प्रेशर आहे. नाही बरोबर आहे, फॉलो करतात. एक ईश्वराची पण एक भीती असते आणि त्यामुळे आपण चांगलं कर्म करायचा प्रयत्न करत असतो. बरोबर. आणखी आपल्याला त्याच्यात सांगता येईल की जेव्हा मनुष्य आत्मा या सृष्टीवर दुखी होते, विकर्म करते, म्हणून ती मंदिरात जाते. मंदिरांची स्थापना होते. द्वापरमध्ये 4 मंदिर स्थापना होत असते, 4 प्रकारच्या मंदिरांची. शिवचं मंदिर, राधेकृष्णाचं मंदिर, लक्ष्मीनारायणचं मंदिर आणि रामसीताचे मंदिर. हे 4च प्रकारचे मंदिर. भले मंदिर जास्त असतील पण 4च प्रकारचे 4च मंदिर एका युगात बनतात. अच्छा. आणि जसं कलियुगाची सुरुवात होते म्हणजे तिथं हनुमानजी, गणेशजी, वृक्षाची पूजा, दगडाची पूजा, होम हवन, हे ते असं सगळं सोडून जाते, म्हणजे पतन. आणि आजच्या मानव तो दगडाला पण देव मानायला लागून गेले. बरोबर आहे. अतिलाच म्हणजे अतिला ईश्वर प्राप्ती आपल्याला कुठून होईल, सुख शांती कुठून मिळेल, कुठून या होईल? शोधामध्ये तो अगदी म्हणजे झाड तो स्वतः परिवर्तन नाही करत आहे, शोधतोय मला इथून शांती मिळेल का, तिकडे शांती. परमात्म्याचे वाक्य शांती आपके गले का हार आहे, जागृत करावी लागेल तिला. बरोबर आहे. ते समजून घ्यावं लागेल. मग ते समजवण्यासाठी परमात्मा येतात संगम युगावर आणि ते संपूर्ण ज्ञान आपल्याला समजवतात. ते समजून घेणं हे सगळ्या मनुष्य आत्मांचा भाग्यात नसतं. ते परमात्म्याने जेव्हा ते परमात्मा या सृष्टीवर अवतरित होतात, त्यांचं ज्ञान, त्यांनी दिलेलं ज्ञान जे मनुष्य आत्मा घेतात, त्यांच्या डायरेक्शनवर चालतात, रेग्युलर सत्संग करतात, रेग्युलर ध्यान करतील, राजयोगचा अभ्यास करतील, मेडिटेशन करतील, धारणा करतील, खानपानची शुद्धता ठेवतील, तेव्हा परमात्मा म्हणतो तर तुम्ही तिथं सतयुगामध्ये पहिल्या नंबरमध्ये जाण्यामध्ये तुम्ही पात्र बनाल. बुद्धी पण तितकी क्लिअर हवी ना, क्लीन चाहिए, कुशाग्र बुद्धी चाहिए. घेण्यासाठी बुद्धी कशी हवी आपली, मन कसं हवं, मन कसं ते सगळ्यांना. आता आज सृष्टीवर 800 कोटी मनुष्य आणि कुठे 9 लाखाने सतयुगाची सुरुवात होणार. बरोबर. तुम्ही शॉर्टिंग करा, बुद्धी केवढी वाढत चालली आहे आता, तर पॉप्युलेशन खूप जास्त. तर हा एक विषय असतो की सतयुगाची स्थापना 9 लाखाने होत असते, तिथं मनुष्य आत्मा 800 कोटी मनुष्य आत्मा आज या संसारमध्ये आहे. बरोबर आहे की राहायला स्थान नाही, खायला काही मिळत नाहीये, एवढी वृद्धी होते. तर अशा प्रकारे मनुष्य आत्मा जे विकर्म करतो, तर विकर्म म्हणजे असे कर्म की जो जीवन जगत असताना कर्मासोबत विकर्म करतो. मग ते कर्म, कारण द्वापर पासून आपण मागे काय बघितलं, द्वापर पासून कर्म व्हायला सुरुवात होतात. पण कर्माचे पण अनेक प्रकार आहेत. पाप कर्म, पुण्य कर्म, श्रेष्ठ कर्म, महान कर्म. तर तसंच हे एक विकर्म आहे. तर विकर्मामध्ये पण प्रकार आहेत कमी अधिक प्रमाणामध्ये. कोणी किती विकर्म करावे, काय करावे, मनुष्याला जर भान नसेल तर तो म्हणतो कशाला काय होईल, काही होत नाही विकर्म केले. आता मी करून घेतो, पुढचं कोणी पाहिलं तो असं म्हणतो. असं समजतं की ईश्वराची कुठे नजर आहे माझ्यावर, ईश्वराची कुठे माझ्यावर नजर आहे असं म्हणतो तो. पण ते आपल्या पात्रातच जमा होत आहे. ते समजून घ्यावं लागेल तुम्हाला. आणि ते समजून घेणं हे काही एवढं सोपा विषय नाहीये. प्रत्येकाच्या ते भाग्यात नाही, नशिबात नाही. त्यामुळे परमात्माचं येण्याची एक विशिष्ट वेळ आहे आणि त्या वेळेमध्ये जो परमात्म्याजवळ येईल, परमात्म्याला ओळखेल, जाणून घेईल आणि त्याच्या डायरेक्शनवर फॉलो करेल, चालेल, ईश्वरीय दिनचर्या ठेवेल, अशी मनुष्य आत्मा सतयुगी दुनियेमध्ये जाण्यासाठी पात्र होत असते. बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणतो उतरायला एवढी मेहनत लागली, अवगुणांना धारण करायला, त्यांना काढायलाही आणि दैवी गुण धारण करायलाही तर मेहनत लागेलच. आणि तो एक जरिया आहे, ईश्वराकडनं आठवण करू, योग करू जे म्हणतो आपण, तुम्ही म्हणतात ते केल्यानेच आपल्याला ती प्राप्ती होईल ना. आणि असा एक विषय की जसं आपण ईश्वराला शोधत सुख शांतीच्या प्राप्तीसाठी
जशी आपण पूजा करत आलो देवतांची, नंतर मग हनुमान असले, गणपती आहे, आणि त्यानंतर मग आपण हळूहळू झाडांची, प्राण्यांची, शेवटी दगडावर येऊन गेलो. दगडावर येऊन. दगडाची पूजा करायला आलो की दगडामध्ये ईश्वर आहे. तिथे एक गोष्ट आणि नाही, आणि सगळ्यात शेवटी मनुष्य हा स्वतःलाच ईश्वर समजायला लागला हो, की मीच ईश्वर आहे. मग तूच हे ईश्वर आहे तर अजून तू म्हणजे खूप अत्तीला अत्ती गेलं, म्हणजे अतिला अति कलियुगच्या गेलं. अगदी एंडिंगला. म्हणजे तू पाप कर्म करतोय तर तो ईश्वर करतोय. बरोबर आहे. आणि ईश्वर असं. कसं काय, सपोज आता तुमच्यामध्ये ईश्वर आहे आणि तुम्ही मला काही वाईट शब्द बोलले दोन, तर ईश्वर ईश्वर बोलले कसं का? काय देऊ शकतो? ईश्वर असं करेल का? आपण हा विचार नाही करत. हा विचार नाही आपण करत. मानून बसतो की मनुष्य- ईश्वरामध्ये, आणि दगडाने पण आपण कुणाला मारतो. म्हणून नीट करतो. परमात्मा ने म्हटलेलं आहे की मैं पत्थर बुद्धि को पारस बुद्धि बनाने के लिए यहाँ आता हूँ. पत्थर बुद्धी म्हणजे असा मनुष्य. तेच आपल्या विचारांवर विचारांवर डिपेंड. आपली वैचारिक पातळी जेव्हा अतिशय पतन होऊन जाते तेव्हा परमात्मा येतो आणि तो डायरेक्शन तू सर्व सांगतो, ज्ञान देतो. आणि तो पण यामध्ये कोण विचार, म्हणजे कसा विचार करतो की आपल्यात कसं काय ईश्वर असू शकतो, दगडात कसं असू शकतो, अशा गोष्टी जेव्हा कोणी विचार करतो, विचार न चालते, तेव्हाच हा ईश्वराकडे वळू शकतो, परमात्म्याचं नॉलेज घेऊ शकतो. आणि जो बरोबर. मानूनच बसलाय बरोबर की मनुष्यच हा किंवा मीच ईश्वर आहे, मीच ईश्वर. दगडच ईश्वर आहे, ईश्वर आहे. तर त्याच्या बुद्धीत कसं काय ज्ञान, कसं काय ज्ञान मिळेल? कसं आणि जाईल? ज्ञान प्रत्येकाच्या भाग्यात नसल्यामुळे तर ज्या ज्या मनुष्य आत्मांच्या ते भाग्यात असतं तीच मनुष्य आत्मा परमात्म्याला ओळखते आणि त्याने सांगितलेल्या डायरेक्शनवर चालते. बरोबर आहे. आणि ती आपल्या सती कर्म आणि विकर्म यावरच डिपेंड आहे. हो, तो ईश्वर विकर्म हे द्वापर पासून कलियुगच्या अंतापर्यंत विकर्म चालू असतात. सोबत त्याच्यासोबत तीच मनुष्य आत्मा जी विकर्म करते ती कर्म पण करते, पाप कर्म पण करते, पुण्यकर्म पण करते, श्रेष्ठ कर्म पण करते, महान कर्म पण करते. बरोबर आहे. म्हणजे आज एखादा मनुष्य आहे तो पापीचे आहे असं नाही म्हणता येणार ना, पण या सगळ्या गोष्टींचे मिश्रण आहे त्याच्यामध्ये. पण जसं विकर्माचं जे पर्सेंटेज असेल, जर का विकर्माचं पर्सेंटेज जर जास्त असेल अति तर असेल. तो आज तुम्हाला गरीब दिसेल. बरोबर आहे. त्याला दुःखी पण दिसेल सगळ्यात हा, जास्त. त्याला खाण्याची त्याला हे होईल. बरोबर आहे. या आपल्या जीवनावरून ओळखता येतं की आपलं करंट लाईफ जे आहे, वर्तमान जीवन आपलं कसं आहे याच्यावर अवलंबून आहे की आपले मागचे पास्ट कर्म कसे आहेत. बरोबर आहे. आणि जर का वर्तमान जीवन जर तुमचं चांगलं आहे तर समजायचं की पास्ट कर्म आपले चांगले झालेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे काही सुखप्राप्ती आता आपल्याला होते किंवा आपल्यासोबत काही चांगल्या गोष्टी घडून येत आहेत, आणि ते चांगले आपले केलेले चांगले कर्म. केलेलं पण आहेत ना आपण. बरोबर. म्हणूनच बोललो विकर्म म्हणजे एखादी आत्मा विकर्म करते म्हणजे ती विकर्मच करते असा त्याचा अर्थ नाही. ती कर्म करते, पाप कर्म करते, पुण्यकर्म करते, श्रेष्ठ कर्म, महान कर्म सोबत विकर्म. बरोबर. विकर्म आणि म्हणजे पाप विकर्म कर्म. पण ती कशी करते, थोडं म्हणजे त्याचं पण प्रमाण कमी आहे का अतिच आहे, अति आहे. तर त्यावर तर पण मग ते depend. त्याच्या लाईफ वरून त्याचे जीवन कसं आहे त्याच्यावरून आपल्याला ते ओळखता येतं की याचं जीवन असं असं आहे, याला स्ट्रगल आहे का, याचे जीवन जर कलियुगाच्या अंतिम क्षणामध्ये सुद्धा, अंतिम जन्मात सुद्धा याचे जीवन जर इतकं चांगलं आहे तर निश्चितच याने मागच्या जन्मांमध्ये काहीतरी चांगलं बोलतोच केलेलं आहे. ना तर आपण, त्या बरोबर आहे. आत्म्यावर काय असतं, विकर्माचा बोजा कमी असतो. हो. नाही, त्याने आपण पाप कर्म बोलतच कमी असतो केलेले ना की असतात. अरे हा याने नक्कीच काहीतरी, म्हणजे देव आत्मा आहे असं म्हणतो आपण खूप देव जणांना आत्मा आहे. की हा, अरे देव माणूस आहे बरोबर आहे. असं म्हणतो आपण. की नाही, जो काय देव आधी पण त्याने चांगले कर्म केले असेल आणि ह्या जीवनात पण तो चांगले कर्म करतोय, असं. म्हणून आपण त्याला देवात्मा पण म्हणतो. विकर्म याचा अर्थ चुकीचे कर्म, पाप कर्म बरोबर. असा त्याचा अर्थ आहे. मग विकर्म वेगवेगळ्या पद्धतीने होत असतात. एखाद्या व्यवसायामध्ये कोणी जर कोणाला ठगत असेल, कोणाची फसवणूक करत असेल, त्यालाही तेच म्हणतात विकर्म. ज्याच्यामध्ये काम विकार आहे, क्रोध, लोभ, मोह, अहंकार आहे, हे दुर्गुण आहेत, त्याला ते विकर्म, त्या दुर्गुणांद्वारे मग ती आत्मा विकर्म करून घेते, करत असते. आणि आज दुनियामध्ये असा कोणीच व्यक्ती नाही आहे, तो लहान मुलं असो किंवा एजेड असो, कोणीच नाही काय असं की ज्याला दुःख नाही आहे. हो, काही ना काही पर्सेंट मध्ये आहेतच. पण मनुष्याला ते फिलिंग काय येत नाही, त्याला कळत नाही की मी मागच्या जन्माचे काही पापाची फळं इथं भोगायला आलेलो आहे. मी या जन्मात या घरात मी नाही जन्म म्हणजे घेतला. जसं आता श्रीमंत आहे, गरीब तर आहेच, तो तर दुःखातच असतो कारण त्याच्याकडे तेवढं प्रारब्ध नसतं जे हवं ते. पण श्रीमंत व्यक्ती पण, हो. जो अति श्रीमंत आहे तो पण आज दुःखी आहे. दुःखी याचं कारण आहे ना, त्याच्याकडे जी श्रीमंती आहे ना धनाची, पैशांची, ती श्रीमंती त्याच्या मागच्या कर्माचं त्याला फळ मिळतंय. तेच ना. पण आणि सोबत- वाईट कर्मातून पण कमावलेली आणि असेल सोबत ना. तो आजारी आहे, दुःखी आहे, तो गोळ्या घेतोय, टॅबलेट बरोबर घेतोय, आहे. आणि मग झोप लागते किंवा झोप पण लागत नाही, झोप पण ते नाही त्याचे लागत. विकर्म. हो, बरोबर आहे. त्याच्याकडे धन आहे ते त्याचे मागच्या जन्माचे पास्ट कर्माचे
सुकर्म त्याने केलेले, चांगले कर्म केलेले, की तो इकडे धनवान आहे. बरोबर आहे. पण इकडे तो बेडवर झोपतोय, तो त्याला झोप लागत नाहीये, ते त्याचे विकर्म. त्याचे विकर्म. बरोबर आहे. असं सगळं अशांतीच आहे ना फक्त अशांती life मध्ये. ते हो. असं मनुष्य दाखवा तुम्ही की ज्याच्याकडे सगळं आहे, कोणाजवळ नाही. सगळ्या गोष्टी कोणाजवळ नाही. बरोबर आहे. तर असं म्हणजे हे विकर्म असे बनत जातात आपले, आणि त्यातून निघण्यासाठी फक्त परमात्मा हा एकच मार्ग, जरिया आहे. आत्म्याला पावन करावं लागेल आणि परमात्म्याची याद करावी लागेल, तो विषय समजून घ्यावा लागेल. आणि प्रत्येक धर्मांचा पण भले आपण ईश्वराला वेगवेगळ्या जरीने तीर्थकर करतो म्हणजे आठवण करत असतो, पण सगळ्यांचा पिता हा एकच, एक परमपिता परमात्मा. आणि शिव. प्रत्येक धर्मशास्त्रामध्ये पण आणि एकच आपला सांगितलं विषय गेलेलं मागच्या आहे. एपिसोडला झाला, शिव परमात्माय नमः, तिथंच सिद्ध बरोबर झालं की आहे. तो परमात्मा आहे. बरोबर आहे. का परमात्मा हा शब्द दुसऱ्या समोर नावापुढे लावला जात नाही? चालेल सर, आज तुम्ही खूप सुंदर पद्धतीने विकर्म कशी घडून येतात आणि धर्मस्थापक पण कसे येतात सृष्टीवर, हे तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं. आणि आपल्या जीवनामध्ये पण आपण विकर्म न करता नेहमी पुण्य आणि चांगले कर्म करत राहिलो तर आपल्यासोबत पण पुढे जाऊन चांगल्याच गोष्टी घडतील, हे खूप छान सांगितलं सर. धन्यवाद. आज आपल्याला सरांनी आधीच्या एपिसोडमध्ये आणि आजच्या एपिसोडमध्ये कर्म, अकर्म आणि विकर्म ह्या बाबतीत आपल्याला यथार्थ माहिती दिलेली आहे, की कसे आपण सतयुगपासून तर कलियुगाच्या अंतपर्यंत कसे आपल्याकडनं कर्म घडत असतात, हे आपल्याला सरांनी छान पद्धतीने सांगितलं आहे. आणि आपण खूप प्रयत्न करूया आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करायच्या आणि पुण्य करण्याचा. चला तर आपण असंच छान विषयावर पुन्हा भेटूया. तर तोपर्यंत नमस्कार.